तर मंडळी, कालच्या भागामध्ये आणि परवाच्या भागामध्ये आपण भेटलेलो आहोत नव्या कोऱ्या शोच्या या पाहुण्यांना, ज्या कार्यक्रमाचं नाव आहे डान्सिंग क्वीन. आणि त्या निमित्तानं हे पाहुणे आपल्या बरोबरीने मुक्काम करतात. पुन्हा एकदा सगळ्यांचं आपण मनापासून स्वागत करूयात आजच्या या तिसऱ्या भागात. बाकी तुम्ही कसे आहात? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न मंडळी, हसताय ना? हसायलाच पाहिजे, कारण परत एकदा घेऊन आलोय आपल्या हक्काचा आपला लाडका कार्यक्रम आपल्या तुकरटवाडीतून, ज्याचं नाव आहे रमीसर्कल.com. पूर्ण भारत खेळत आहे सहप्रस्तुत. चला हवा येऊ द्या. मंडळी, हल्ली बिल्डिंग म्हटलं की त्याची सिक्युरिटी फार महत्वाची असते. आता आपण भेटणार आहोत अशाच एका धमाल सिक्युरिटी गार्डला, जो त्याच्या ड्युटी विषयी प्रचंड कठोर आहे, कारण तो कुणालाच आत सोडत नाहीये. अहो, ज्यांचे फ्लॅट आहेत त्यांना सुद्धा तो आतमध्ये सोडत नाहीये. बघा का, हे धमाल प्रहसन आपल्या समोर घेऊन येत आहेत भाऊ कदम, उमेश जगताप आणि स्नेहल शिदाम. जागते रहो, मेरे भरोसे मत रहो. जागते रहो, मेरे भरोसे मत रहो. जागते रहो क्या है ये? डिलीवरी 603 में डिलीवरी करना है पिज़्ज़ा. ऐसा नहीं लेके जा सकता है. वो साहब जी, वो चेक करना पड़ेगा. आतमध्ये बॉम्ब असलं म्हणजे आपको क्या मैं बॉम्ब मला वाटतंय? खोल के दिखाओ. इतना कम है चीज इसमें. लेके जाओ. आतमध्ये छोड़ने का तो छोड़ो, इसका पेमेंट पहले से हो गया है. ये लो, तुम ही खाओ. अरे ए बाबा, ए सुन. क्या ए ठीक है, मीच खातो. खाते रहो, मेरे भरोसे मत रहो. जागते रहो, मेरे भरोसे मत रहो. साहब जी, किधर जा रहा तुम? हाँ, चंदा बिंदा कुछ नहीं मिलेगा. वापिस जाओ, चलो निकलो. आम्ही काय चंदा मागायला आलोय का? नाहीतर काय. नाही, यांच्या चेहऱ्याकडे बघून वाटत असेल तसं, पण तुम्ही माझ्याकडे बघा ना. हा, तुमच्याकडे बघितल्यावर असं वाटतं तुम्ही पीठ मागे आहात म्हणून. जास्तच बोलतोय हा. नाही, ह्याची तर आहे ना, मी कंप्लेंटच करणार आहे सोसायटीमध्ये. मला पीठ मागी म्हणतोय. खरं बोलतोय तो. गप्पा बसा तुम्ही. ए बाबा, जाऊ दे ना आम्हाला आतमध्ये. हे बघा, सोसायटीत बाहेरच्या लोकांना परवानगी नाहीये. अरे आम्ही बाहेरचं नाही, आम्ही इथंच राहतो 502 मध्ये. हो, 3 मध्ये, 503 मध्ये. हा, ते काय ना, 1 2 3 मध्ये माझं जरा कन्फ्युजन होतं म्हणून. माझं पण तसंच कन्फ्युजन होतं 1 2 3 4 मध्ये. म्हणजे मला 4 पोरं येत ना, लक्षातच राहत नाही. त्यांची नाव पण लक्षात राहत नाही. कोणाला काय बोलायचं कळतच नाही. अरे पोरांबद्दल नाही बोलत मी, आकड्याबद्दल बोलतोय. काय तुम्ही आकडा लावता? एवढा मोठा गुन्हा करता? नाही नाही, तुम्हाला आता सोडूच शकत नाही मी. आकडा नाही रे, आकडे. काय पिऊ नाहीस का? नाही नाही, मी पिऊन नाही, वॉचमॅन आहे. जागते रहो साथी. वॉचमन आहेस ना, मग वॉचमन सारखं काम कर ना. ती गन घे आणि आमचं टेम्परेचर चेक कर. हा, साहब जी, वो बरोबर है हा. तुम्हाला. बरोबर आहे. आईच्या गावात घालो. याच्यात बॅटरी नाहीये. काय करावं बाई या माणसाचं. अरे बाबा, जाऊ दे ना आम्हाला. मी ना फ्रीज मध्ये दूध ठेवलंच नाहीये. ते आता नाही ठेवलं ना तर नासेल रे ते. तुला 1000 वेळेस तुला सांगितलं ना, फ्रीज मध्ये दूध ठेवायला विसरायला जाऊ नको म्हणून. झाला ना आता घोळ. हे बघा, तुम्हाला भांडायचं असेल तर माझ्या सोसायटीच्या बाहेर जाऊन भांडा. तुझी सोसायटी? सोसायटीत आम्ही राहतो, तू गेटवर असतोस. मग माझ्या गेट मध्ये भांडायचं नाही, बाहेर जाऊन भांडा. चल चल. ओ, काय चल चल. हे इकडे. हे बाबा, आम्हाला जाऊ दे ना 503 मध्ये. नाही, तुमची ओळख पटवून द्या, मग जायला देईन. ओळख? अरे बाबा, 5 वर्ष झाली आम्ही इथं राहतोय. मला 6 महिने झाले इथे ड्युटी करतोय मी. तुम्ही एकदा पण मला दिसला नाही. तुझेच डोळे दिसत नाहीत, आम्ही कसं दिसणार? हे बघा, माझे डोळे बारीक असले तरी मला सगळं दिसतं. तुमचे एवढे मोठे डोळे आहेत. काय बघितलं, काय नशिबात पडलं बघा. खरं काय झालं ना, ती संध्याकाळी गेलो होतो बघायला, तर बल्बच्या पिवळ्या उजेडातनं अंदाजच नाही आला. सगळेच पिवळे दिसत होते, म्हणून जरा गोळ झाला. अहो, मग टॉर्च घेऊन जायची ना स्वतःची.
माझ्या वेळी पण मी तेच केलं होतं. काय सांगतोस? कशी दिसते तुझी बायको? कळलं? हो काय चाललंय? नाही हे महत्वाचे का? ए बाबा जाऊ दे ना आम्हाला. तुमची ओळख पटवून द्या ना, मग सोडीन मी. ओळख पटवून द्यायला तू काय कृष्णा आणि आम्ही काय गवळणी आहे का? नाहीतर काय. हे बघ मावशी. अरे बाबा मला नाही का ओळखलं तू? हा बघ नाही ओळखलं. अरे मी नाही का ते फुलांचं मास्क लावते. मग मास्क कुठे? सारखं सारखं तूच लावायचं का? मग कसं ओळखणार? अरे धुवायला टाकलंय बाबा तो. काय खोटं बोल नका हो तुम्ही. तुमच्या थोबड्याकडे बघून महिनाभर आंघोळ केली नाही असं वाटतंय मला. आणि तुम्ही काय मास्क धुणार? काय बता साहेबजी. ऐक इकडे. हिच्या मागचं सोड. हा मास्क बघ. ओळखला का? बघ. अरे हा मास्कवाला तिकडे भिंतीच्या माग चोरून फुकतो. काय हो? आणि यांना भेटायला ना ते गुलाबी मास्कवाली येते. हो मग? कोण येतं भेटायला? अगं कोण येतं? कोण नाही येत. अगं कुणीच नाही येत ग भेटायला. काय बोलतोय मग? अगं त्यानं ओळखलं ना हे महत्वाचं. ते जाऊ दे सगळं. नाही मी काय खोटा बोलतोय. मी डोळ्याने बघितलंय माझ्या. कोकणी? हे मालवणात होतो ना मी काही दिवस, त्यामुळं असं ते जाऊ दे. हाच माणूस भेटतो तिला मला माहितीये. काय हो तुम्ही भेटता? अगं तो मी नाही ग. खरंच तो मी नाही. तेच मी म्हणतोय. ते तुम्ही नाही, तुम्ही निघा. अरे कसं पटवून देऊ तुला आता मी. थांब. हे बघ 503च्या चाव्या. साहेबजी डुप्लिकेट चाव्या. म्हणजे घरात कुणी नाही बघून चोरी करायला आलात तुम्ही? हा अरे डुप्लिकेट नेपाळ्या. ओरिजिनल चाव्याचा गुच्छा आहे हा. ते आधार कार्ड दाखवा. अरे बाबा आधार कार्ड आहे ना ते घरात आहे. तू आम्हाला सोड मी पटकन आधार कार्ड घेऊन येते. मला काही आडा समजला का तुम्ही? हा हे बघा मी स्टूलावर बसतो पण बुद्धी स्टूल नाही माझी. स्थूल मराठी जोक नेपाळी असून ते काय पाठ टाइम एम ए करतोय ना हा. मराठीतून. मला मराठी वाड्मय खूप आवडतं. लोक रात्रीच्या दिव्याखाली अभ्यास करतात. मी अभ्यास आणि ड्युटी दोन्ही करतो. जागते रहो आणि वाचते रहो. कर बाबा तुझा अभ्यास कर पण आम्हाला जाऊ दे ना. अरे कसं जाऊ देणार? आधार कार्ड दाखवा ना. तुझं आहे का आधार कार्ड? हा म्हणजे काय आहे ना माझ्याकडे. दाखव. दाखवतो ना. म्हणजे काय हे काय आधार कार्ड साहेबजी. काय रे इथं तर स्टूल आणि दांडाच दिसतोय. हा तेवढाच फोटो असतो आमच्या. याला आम्ही अंधार कार्ड म्हणतो. आधार कार्ड का? आम्ही सगळी कामं अंधारात करतो ना म्हणून. बरोबर आहे ना. वॉचमन म्हणल्यावर सगळं अंधारातलाच काम असणार ना. मग ते महत्वाचं आहे का आता? ए बाबा जाऊ दे ना आम्हाला 503 मध्ये. रुको ये दो. खोटा बोलतास तुम्ही. मी 503ला फोन लावलाय. कोण फोन उचलत नाही? डोक्यावर पडले का हा माणूस? अरे आम्ही इथे फोन कोण उचलणार आहे? मला माहितीये तुमच्यासारखी माणसं घरात कोण नसतात तेव्हा चोरी करायला येतात ते. अरे आमच्याच घरात आम्ही कशाला चोरी करू? आपलीच मोरी हा? आणि चोरी. अगं बाई, हो कसला आवाज येतो? ए घाबरू नका. फोन आलाय मला. फोन बायकोचा फोन. हा साहेब. मॅडम बोलो. हा कांचन बोल. काय बरं झोपली का? 4ही तू का जागीस? हा अगं काय नाही ते इथं चोर आलेत. काय घाबरत? तुझ्या कर्तव्य दक्ष नवऱ्याने पकडले त्यांना. मग घाबरती कशाला? हा काही नाही करत ते. येडे ते. हा काय म्हणते? गाणं म्हणून. होगा तुमसे प्यारा कौन तुमको तो हमसे है ओ कांचन. अरे हे कांचन प्यार टणंग टणंग टणंग. अरे होगा. ठीक आहे बस झालं का? बरं झालं थांबवलंस. मला पुढचं येतच नव्हतं नाहीतरी.
बघा शिका जरा त्याच्याकडनं किती बायकोवर प्रेम करतोय नाही तर तुम्ही त्याची बायको मला का प्रेम करू देईन? ग बसा बायकोला झोप येत नाही म्हणून गाणं म्हणतोय तो. मला चान्सच मिळत नाही ना. मी अशी पाठ टिकली की लगेच घोरायला लागते. हो नाही तर काय मलाही त्रास होतो याच्या गोरण्यांचा. मग तुम्ही तर शेजारी असता मग मला इथं झोप येत नाही. मग अगं नाही एक मिनिट तू सिक्युरिटीला आहे ना? हा. झोपतो काय मग तू? झोपतो काय? झोप असं ऐकलं तुम्ही? मग नाही अभ्यास नाही होत माझा, डिस्टर्ब होतं मला गोरण्याने यांच्या, असं म्हणायचंय मला. माझ्या घोरण्यामुळे तू डिस्टर्ब होतोस. हा. म्हणजे तुला हे तर पटलं असेल ना की आम्ही इथेच राहतो. Correct. मग जाऊ दे ना बाबा आम्हाला. अहो कसं जाऊ देऊ, मला हे कुठं पटलंय की घोरणाऱ्या तुम्हीच आहात म्हणून. मग काय करायचंय बाबा आम्ही आता? तुम्ही एक काम करा, तुम्ही इथं झोपा आणि घोरा, मग मला पटल की तुम्हीच आहात त्या. अरे म्हणजे तुला पटवून देण्यासाठी तिने इथं झोपायचं आणि घोरायचं? अरे काय 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 वाटतं का नाही काय? ठीक आहे, तुम्हाला माझं काहीच पटत नसेल निघा तुम्ही. चला नाही सोडत, अरे. निघा. एक मिनिट हा. हे बघ तू काय कर, तू झोप इथं शांतपणे आणि घोर मोठं म्हणजे ह्याला पटेल. काय बोलताय? मी काय इथं झोपणार आहे का? तुला ना माझं काही पटणारच नाही. तुम्हाला सांगतो हिला माझं काहीच पटत नाही. मी काही करायला लागलो की सतत मध्ये करते, सतत मध्ये करते. तुम्ही घरी चला. नाही तुम्हाला हाताखालनं काढलं ना तर लक्षात ठेवा. साबजी, अगं हाताखालून काढायला घेणं जाऊ तर द्यायला पाहिजे ना आतमध्ये. अहो काय तुमचं घर चाललंय? 6 महिने झाले मी घरी गेलो नाही, माहिती का तुम्हाला? भया बायकोला मिस करतोय. बोलावं वाटतं बायकोशी. याद आ रही है, याद आ रही है, तेरी याद आ रही है. साबजी, तेरे जाने से मेरे आने से जान जा रही है. बघा किती बायकोवर प्रेम करतो तो माणूस. तुला सांगतो हिच्या बरोबर संसार करून कंटाळा आलाय मला. साधं मार्केटमध्ये भाजी घ्यायला जायचं म्हणलं ना तरी 2 तास लावते आवराला. अहो बरोबर आहे, ह्या जर विदाऊट मेकअप बाहेर पडल्या तर मार्केटमध्ये कर्फ्यू लागेल ना, त्याचं काय? आणि मी काय नूडल्स आहे का 2 मिनिटात तयार व्हायला? हे माझ्या बाबतीत पण लक्षात ठेव. मी काय पिझ्झा डिलिव्हरी बॉय नाहीये. ऑफिस संपलं की 15 मिनिटात घरी यायला. नाही 15 मिनिटात घरी यालच कशी तुम्ही? मित्रांबरोबर पार्ट्या असतात ना, झिंगातच घरी येता तुम्ही. साहब जी क्या करते हो तुम? अरे तुम मेरे साथ यहाँ बैठो ना, झाली संपली का डायरेक्ट घरी. भया घ्या म्हणजे हाही घेतो. चहा घेतो मी. अभ्यास करावा लागतो ना, जागरण होतं ना मला, म्हणून म्हणलं. घेतलं ना एकदा की सगळे माकडच होतात. हे बघा माकड चाळी सुरू झाली. मी काय माकड चाळे केले का? काय माकडचं एक केले. हा मग एकदा आहे ना एवढे घेऊन आले होते की समईलाच ओरडत होते. तिला म्हणत होते ए बाई तू माझ्यावर जळू नको नाही तर मी तुला चटके देईन. माझं असं नसतं बाबा. मग मी कुत्र्यांशी बोलतो. काय बोलते? एकरी नावाने हाक मारतात मला. काय बोलतात? भाऊ भाऊ. फोन आला फोन. तू इज्जत मध्ये राहा, फोन बिन काय नाही. तू गजा आपलं. हे बघा ही यांची अक्कल. अरे बाबा जाऊ द्या आता आम्हाला आत. नाही जाऊ देणार नाही, मला ओळख पटलेली नाही. अरे बाबा आम्ही इथंच राहतो. हा मग कागदपत्र दाखवा. हे बघ तुम्ही मला आतमध्ये सोड, मी आतनं कागदपत्र घेऊन येतो आणि तुला दाखवतो. आतनं कागदपत्र घेऊन येत आहे. कुठे ठेवले ती माहितीये का? तुला माहिती आहे ना, मग तुझं आतमध्ये घेऊन ये. हा सगळं मीच लक्षात ठेवायचं, सगळं मीच करायचं ना. काही जरा म्हणून चूक नाही माणसं. बरोबर काय विसरलो का मी? नाही हे बरोबर नाही, विसरायचं चांगलं नसतं, लक्षात ठेवा ना तुम्ही. मग हे विसरण्याबद्दल ना तुम्ही बोलूच नका. नाही काय हो 4 दिवस झाले तुम्हाला सांगते की माझी दाढ किडले मला डॉक्टरकडे न्या. तर नेलात का तुम्ही? आता तू एकटी गेली असते काय डॉक्टरने तुझी दाढ करायची होती, दाढी केली असते का? मॅडम जी हे काय करताय तुम्ही? अहो माझ्याकडे उपाय आहे. 4 दिवसाचा कोर्स आहे. तुम्ही काय करायचं माहिती? दाढ किडली ना 3 दिवस सतत चहा बिस्किट खायचं. मग 4थ्या दिवशी काय होईल? फक्त चहा प्यायची, बिस्किट नाही खायचं. बाई मग कीड आपणच बाहेर येईल आणि विचारेल
काय आज बिस्किट नाही वाटतं, तिथंच पकडायची त्या किडीला आणि ठेचून मारून टाकायचं. त्यापेक्षा ना हिच्या तोंडात मी फिनाईल टाकतो म्हणजे किडा आपोआप मरून जाईल. भया बघा बघा कसं बोलतोय हा माणूस. जरा म्हणून संसार चुकणे या माणसा बरोबर असंच करतो, जरा म्हणून प्रेम नाही, कसलीच मदत करत नाही हा माणूस मला. काय मदत करत नाही का? परवा नाही का बाल्कनीत झाडाला पाणी देत होतो? पावसात तुमच्या बापान टाकलं होतं झाडांना पाणी. हो मॅडम, तुम्हाला माहित नाही, पाणी टाकण्याच्या बहाण्याने बाहेर येतात आणि त्या बापटबाईंकडे बघत बसतात. काय हो हा बापटबाई? अगं काही बोलतोय हा, तुला कसं माहित? बारीक डोळे असून काय झालं, पण माझी नजर सगळीकडे असती. पण तुम्हाला सांगतो मजा नाही. काय सांगतो? अहो लांबून ठीक आहे बापटबाई, जवळून गेलात ना बघायला तर बॉय. काय सांगतो? मग काय खोटं हे 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 धंदे चालतात ना तुमचे? अगं ते जाऊ दे, बापटबाई महत्वाचं नाही, त्यानं कबूल केलं ना आपण इथं राहतो म्हणून, हे महत्वाचं आहे. चल जाऊ दे आम्हाला. चल. नाही नाही नाही, असं काही जाऊ दे, मला गांडवायचं नाही, नाही जाऊ देणार मी. ए भैया अरे जाऊ दे ना बाबा आम्हाला. सांगितलं ना नाही जाऊ देणार. अरे थांब, हे घे, हे 100 रुपये घे आणि जाऊ दे. चल. आता का हा दिवाळी मागायला गेलो का हिडीस पिडीस काढता आणि आता घरी जायचं म्हणून 100 रुपये हा? हे घे 500 घे. हा काय ना आपल्याच घरात झालं, आपल्याला पैसे द्यायला लागतात. चल जाऊ दे आम्हाला, आता मिळाले ना 500, जाऊ दे. नाही नाही तसं नाही जात येणार, 10-15 मिनिटं जरा थांबा मग जायला मिळेल तुम्हाला. काही गृहप्रवेशाचा मुहूर्त आहे का? जाऊ दे ना बाबा, आता दिले ना 500. दादा दादा झालं बरं का माझं सगळं. झालं ना सगळं, बस सेवारी ताई आता जा तुम्ही. आणि तो फुलाचा मास मस्त दिसतो तुम्हाला. ए, मगासपासून तर तू आम्हाला ओळखत नव्हता आणि आता कसं ओळखायला लागलं रे? बस काय ताई, तुम्हाला कोण विसरेल, अहो, कोण नाही ओळखत तुम्हाला. ओळख कुठली ना आता. चल जाऊ. हा चल. चल. एक मिनिट. टॉवेल माझ्या टॉवेल सारखा वाटतो ना? कुठे केली आंघोळ तू? ते इथंच होतं 503 मध्ये. मस्त आहे बरं का, मस्त AC लावून झोपलो, जेवलो, टीव्ही बघितली, लय भारी होता. 503 तर आपला फ्लॅट आहे. अरे काय रे, म्हणून जायला देत नव्हता तू आम्हाला. आता तुला सोडतच नसते मी. जा, जा, चांगली गोड आहे ना, पकडला पाहिजे ना. तुझ्या फ्लॅटमध्ये जायचं. मी येणार आहे आता ओंकार शिंदेकडे. खरं तर या सगळ्यांना एक चांगला मार्गदर्शक असणं फार गरजेचं असतं आणि हे मार्गदर्शन तू नेहमीच करत असतोस. मागच्या सीझनला सुद्धा तू खूप सुंदर सुंदर नृत्याविष्कार घडवले होतेस. काय सांगशील? सगळ्यात पहिले तर झीचे आभार, कारण हा शो या लोकांनी डिझाईन केला आणि त्यांनी मला चूज केलं आणि मला प्राऊड फील होतं की अशा या शोचा जो पहिल्यांदा शो होतोय त्याचा मी पहिला कोरिओग्राफर आहे की जो अशा या मुलींवर कोरिओग्राफ करणार आहे. So I feel proud आणि मजा येते मला या शोमध्ये खूप. भीती वाटते कोरिओग्राफी आता सर म्हणतात तू काहीतरी बोल. हो कारण कोरिओग्राफ करताना मी त्यांना विचारलं की तुमच्याबरोबर कधी काय किस्से झालेले आहेत का, पण यांचे किस्से असेच आहेत. या मुलाने मला छेडलं तर मी याला मारलंय वगैरे, मी बसले वगैरे, हा धुतलाय वगैरे. सो माझं असं होतं की बरं पण सोशल डिस्टन्सिंग आहे म्हणून आम्ही लांबूनच शिकवत असतो त्यांना. पण दे ऑल आर व्हेरी स्वीट, मजा येते. तर मंडळी सुरू झालेलं आहे चला हवा उद्याचं हे नवकोर पर्व ज्याचं नाव आहे लेडीज जिंदाबाद. आजच्या भागात सुद्धा आपल्याला हसवण्यासाठी लेडीज सज्ज झालेल्या आहेत. त्यांना शुभेच्छा देऊयात आणि सुरुवात करूयात आजच्या स्पर्धेला. मंडळी प्रत्येक जण काही ना काहीतरी काम चोरून करत असतो. आता काय झालं, आपण ज्या घरात जाणार आहोत जिथे एक मुलगी पळून चाललेली आहे आपल्या बॉयफ्रेंड सोबत, जिला करायचे पळून जाऊन लग्न, आणि त्याच वेळेला त्यांच्या घरात शिरलाय एक चोर. बघूयात ना आता दोघांच्या या भेटीतून काय धमाल येणार आहे. हे प्रहसन आपल्या समोर सादर करण्यासाठी येत आहेत सुरुची अडारकर आणि योगेश शिरसाट. हॅलो 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 हा बोल बोल. हा झाली का रेडी तू? अरे मी तर रेडी झाली, आता तू रेडा हो. हो, पहिल्यांदा असं जोग असतील ना अवघड आहे तुझं. हा ते जाऊ दे, ते पळून जायची तयारी झाली का तुझी? अरे झाली ना, फक्त स्पोर्ट बूट घातले की झालं बस. स्पोर्ट शूज कशाला आता? अरे आपण पळून जातोय ना, मग स्पोर्ट्स शूज घातले की मग फास्ट पळता येईल ना मला. तू नको ना तुझी अक्कल वापरू. तुला हवंय ना ते साहित्य भरण, आवर लवकर तू. अरे अशी 10 मिनिटात आवरून टाकते बघ. 10 मिनिटात होईल का तुझं? हे बघ
आपलं स्किट फक्त 10 मिनिटाच आहे, कळलं ना? आवरावं लागणारच आहे. चल फोन ठेव, घे उरकून. तर काय आवरू बरं? आणि चोरीचं धंदा बी आता टेन्शनचं झालेलं आहे. हे असं काय या दिवसात चोरी करायची म्हटलं टेन्शन जीवावरच त्याची काम आहे. असो आधी फोनची वायर काढून टाकतो म्हणजे टेन्शन नाही. ऐका ना चोराला पाहून पोलीस पोलीस असं ओरडायचं असतं. स्लिपो स्लिपो नाही. हॅलो का मी एवढी घाबरले ना की मग पोलीसचं चुकून स्लिप ऑफ टंगच झाला. स्लिपो ऐकू आलं का? हा स्लिपोच ऐकू आलं आणि मला माहिती स्लिपो स्लिपो काऊन म्हणायचंय. हा. मी ऐकलं ना तुमचं फोनवरचं बोलणं. बॉयफ्रेंड सोबत पळून चाललं ना. सांगू तुझ्या बापाला सांगू? हा सांगा ना मग मी पण सांगते. तुम्ही आमच्या घरात असे घुसलाय नाही. कशाला उगाच आपल्याला राहू दे ना. पण तुम्ही कोण आहात? कोण वाटतोय? झेब्रा? अरे तोंड तरी पाय बाया, तोंड पाय ना. गाढव? अरे मी चोर आहे चोर. हळू ना. तुम्ही चोर आहात? मला चोराला बघायचं होतं. आपण पटकन एक सेल्फी काढूया. सेल्फी कशाला? असेल बरा. कुठे टाकायचंय सेल्फी तुम्हाला? फक्त पोलिसाला टॅग करू नका म्हणजे झालं. अहो गप्प बसा. आणि मला सांगा तुम्ही रात्रीचा गॉगल का घातलाय? ती चोराची स्पेशल स्टाईल असती. कसं आहे रात्रीच्या अंधारात चोर चोरी करतात ना, तर अंधारात गॉगल घातल्यावर काहीच दिसत नाही. मग लोकांना मी कसा दिसन नाही का? तुम्ही चोरात की मांजर? म्हणजे नाही म्हणजे मांजराला वाटतं ना आपण डोळे मिटले म्हणजे जग आपल्याला बघतच नाहीये. चेहऱ्याने दिसती माट पण स्मार्ट आहे. काढा तो गॉगल जरा काढा, नाही तर धडपडून तुम्ही थोबडावर पडाल आणि आवाज होईल आणि उठतील सगळे. हा नाही उठलं नाही पाहिजे, कोणी उठलं नाही पाहिजे. अच्छा टेन्शन. तुम्ही जायचं ना, पळून जायचं ना. आवरण लवकर पळून जा. पटकन पळा तुम्ही म्हणजे मी मोकळा चोरी करायला. काय करावं बाई, काही सुचतच नाहीये मला तर. ऐक ना येत आई, तुझ्या एकटीच्या स्किटवर 42 मिनिटं नाही काढायची का? अजून लय काम बाकी आहे. हा मग मी काय म्हणते, पटपट. दरवाजा तर बंद आहे. मला दरवाजातून जाता येणार नाही. मग मला खिडकीतूनच खाली उतरावं लागणार ना. ये पाय माझ्याकडे दोरी आहे, निबर दोरी आहे. तू आणि तुझ्यासोबत 4-5 बॉयफ्रेंड बी लटकली ना, काही होणार नाही. बिनधास्त खिडकीतून उतर, मी तुला उतरायला मदत करीन. आवर लवकर आवर. चल मी तिकडे दोरी बी टाकली. आवर पण. मला काही सुचतच नाहीये ना आता. मला अनुभव नाहीये ना पळण्याचा. तुम्हाला आहे काय अनुभव पळण्याचा? मी नाही पळालो का कोणासोबत. हा म्हणजे पोलीस मागे लागल्यावर पळायचा अनुभव आहे. ते पण असं उलट पोलिसाकडे पाहत नाही. आवर ना ताई, पटकन निघ ना लवकर. हा काय बरं आवरू? कुठून सुरू करू मी? हा कसा दिसेल बरं मस्त पळताना? निबर पळतो ना, लय भारी दिसन. असं लाल भडक माल कडक असं पळता. मी काय म्हणते, पळताना तर मला ताण लागेल ना, तर पाण्याची बाटली नको भरायला? एक मिनिट. माझ्या बायकोने मला उकळून गाळून पाणी दिलेलं आहे. बाहेरचं पाणी पिऊ नका म्हणून सांगितलं. हा? हे पाय. बरं ना. तुझ्या बॅग मध्ये टाकलं. हा पाणी राहू दे. आता निघा. चला पटकन. झालं का? या मी माझं मेकअपचं सामान तर विसरले ना. आता मेकअपचं सामान कशाला पाहिजे ताई? नाही एवढी मोठी रिस्क नाही घेऊ शकत मी. अहो त्यांनी मला विदाऊट मेकअप कुठे बघितलंय? म्हणजे आता तू बसून मेकअप करणार? अहो नाही हो, हा काय केलाय ना मी मेकअप.
अच्छा हा चेहरा मेकअप केल्यानंतरचा आहे हा नाही मग अवघड आहे. मग तू मेकअप किट ठेवत नाही कुठे तुम्ही मी आणतो तुला मेकअप माझी नख आता काय कुर्तेडून देऊ का मी? मग माझ्या नखाला पॉलिशच नाहीये किती घाणेटी दिसतायत तुझी नख पॉलिश होट पॉलिश बूट पॉलिश सगळं करून देतो पण तू आवर ना भैया आवर ना तू आवर ना माझी ताई तू आवर ना आणि ताई मग जीन 2 जीन पण लागतील ना हे पाय 2 जीन हे पाय हे कपडे तुम्ही असं नका ना करू ते चुरले ना चुरले आता मी घर सोडून जाणार आहे कोण मला याला इस्त्री करून देणार तिकडे ताई ताई हे बघ हे ताई अजिबात रडू नको रडताना तू आहे त्याच्यापेक्षा अजून जास्त म्हणजे जाऊ दे नको रडू तू हे इथं इस्त्री हा मी इस्त्री करून देतो तुला इकडं ताई ऐक पटापट आवर तू मी इस्त्री करतो अहो पण तुम्ही घाई का करता एवढी घाई करतो अगं घाई करणं भाग आहे ग घंटा भरचे ना उजाडायला लागेल मला समोरच्या सोसायटीत जाऊन दूध चोरायचं आहे तिथून पुढे मला पेपर चोरायचा आहे दूध आणि पेपर घेऊन जर घरी गेलो नाही ना तर बायको मला घरात घेणार नाही ग बाई तू आवर नाही पटपट आवर का ग तू ज्याच्या संग पळून चालली तो काय करतो आता मी सांगितलं असतं पण खूप मोठी स्टोरी आहे हो का मग नको सांगू जाऊ दे नाही या 2 जीनला इस्त्री होईपर्यंत होईल ना स्टोरी हा हा तुम्ही करा ना इस्त्री हा हा करतो करतो तर मी ज्या कॉलेजमध्ये होते ना हा तिकडे तो मी कॉलेजमध्ये बरोबर पुढे सांग नाही तो कॉलेजच्या पलीकडे पाणीपुरीची गाडी होती त्याची मग मी त्याच्या पाणीपुरीच्या गाडीवर जायचं पाणीपुरी खायला आणि मग तो मला फ्रीची सुकी पुरी द्यायचा आणि मग ती फ्रीची सुकी पुरी खाता खाता मी सुखी संसाराची स्वप्न बघितली अच्छा म्हणजे त्यांच्या घरचा विरोध आहे तर नाही मग अहो त्याच्या घरचे नाही म्हणतायत ना अगं हो केल मी काय मग हे विरोध सांगितलं का अहो बघताय का इस्त्री करा नाही तर काय आपलं काय झालं जाईना चंडळण्याचं आहे ना खपण्या घराबाहेर पटकन करू दे ना मला माझी काम काय काही नाही ही घे तुझी इस्त्री अरे वा कितना हुआ भैया हा आज तुमचं काय आले नाही का बहिणची चोज आहे का ते दो अगं हे बाई निघ ना घरच्या निघ लटक ना दोरीला खप ना तिकडं अरे नीट रड ना मग तोंडानं माझ्या पप्पाच्या खोलीत राहिलं ना हे बाई रड नको ये बाई ये माझा चार्जर ठेव पण रडू नको ते दर दर दुसरा कलर नाहीये का चुकलं माझं नाहीये माझ्याकडे तू जिथं जाशील ना तिथं आणून देईन तुला पाहिजे त्या कलरचा पण आता येऊ ठेव चालेल हा झालं ना आता निघा आता काय झालं ताई भूक लागली काय काय म्हणजे या चार्जरने फोन तर चार्ज होईल पण पोटाचं काय करू भूक लागली थांब तुझ्या फ्रीज मधून काढून देतो मी तुला काहीतरी खायला अहो थांब नाही माझ्या आई बापांनी ते फ्रीज बंद केलंय ना ते लॉक लावतात रात्री झोपताना टेन्शन नको घेऊ मास्टर की हा तुम्ही काय मास्टर आहात काय म्हणजे तुम्ही म्हणालात ना मास्टर की आहे ऐक ना ताई तुझ्या घरात चोरी करायला आलो म्हणून नाही तर अशा जोकल्यावर नाही मी डायरेक्ट मर्डर करत असतो नाडक सुटत असतोय ही मास्टर की याला मास्टर की म्हणते ही मास्टर कीने मी सगळ्या कुलप उघडू शकतो हा काय हा. मग बंद पण करू शकता काय नाही तसं असतं तुम्ही बायकोचं थोबड पहिले बंद केलं असतं याने उघडू शकतो हे बघ नुसतं असं दाखवलं ना आपोआप फ्रीज उघडतं आहे का नाही मग मजा काय का अरे वा तुझ्या घरचे काय कुठं मागायला जाते का ग म्हणजे सगळे केकचे तुकडे वेगळे वेगळे अहो ते मिक्स झालेत सगळे असं आहे का बरं हे ठेव हे 4 तुला आणि हे 4 मला काय झालं आता मी काल रात्री जेवले असते तर बरं झालं असतं एवढ्याने काय होणार आहे धर. सुनीलला पण खूप आवडतात केक दाजीला आवडतो धर.
हे घे अजून एक एवढ्याने काय होणार आहे आमचं? सगळे ठेव सगळे राहू दे. मी पलीकडच्या सोसायटीत आहे ना तिथं पाहतो काही मिळतं का. राहू दे तुला पण निघ आता ताई निघ. बरं काय पळून कुठं जायचं ठरवलंय मग. आम्ही हैदराबादला जाणार आहे. तिकडे आम्हाला एक बाई भेटणार आहे. आम्हाला ती रूम देणार आहे आणि मग आम्ही जाऊ राहू झोपडपट्टीत कसे तरी. हे बघ ताई सैराटची स्क्रिप्ट लिहिलेली आहे. संसाराची नसती लिहित आहेत. आम्हाला भेटणार आहे ना आम्ही राहणार आहे आणि आम्ही करणार आहे. रे बावळट. असं काय नाहीये लिहिता येते. आणि सैराट कुठून आला. मी तर पळून जाणारच आहे आणि माझ्या आई पप्पांना दाखवूनच देणार आहे. प्यार करने वाले कभी डरते नहीं, दिन में सोते हैं वो कभी घोरते नहीं. काय काय फालतू चालले हे. ना यमक ना ठमक काय आहे ते. डरते नाही न गोरते नाही काय आहे? पप्पा मस्त मस्त अरे काय यमक जुळवला. अरे बाप लय भारी लय मस्त केलं. बरं निघा मग आता पटकन. पैसे गिशे आहे ना. नाही हो नाही. काय सांगू तुम्हाला माझ्याकडे पैसेच नाहीये. मला माझ्या घरचे पैसेच देत नाही. पॉकेट मनी देत नाहीत घरचे. नाही ना पॉकेट मध्येच देत नाही. 3 महिन्यातून फक्त एकदाच मला मनी मिळतात पाकिटातले. 3 महिन्यातून एकदा पॉकेट मनी. अगं 3 महिन्यातून एकदा द्यायला प्रवीण डाळिंबकरची ऍक्टिंग आहे. 3 महिन्यातून एकदा देणार आहे. आता काय करू मी काय करू. थायरॉइड नको. हैदराबादला मी जाणार आणि तिकडे उपाशी राहणार. कोणाकडे मागणार आहे मी पैसे. काय खाणार आहे मी. काय सुनीलला पण नोकरी नाहीये. रस्त्यावर राहायची पाळी येणार आहे. नाही काय तुझा भाऊ असताना तू कस काय रस्त्यावर असशील. मी आहे ना. पैसे पाहिजे ना तुला. पैसे पाहिजे ना. आत्ता तिजोरी फोडतो तुला पैसे देतो. ऐक ना एवढं नका करू. ते त्याने काय होणार नाहीये. ते बाजूला आहे ना ते काढा फक्त. बाहेर निघेल तो दरवाजा. हे हा हे असं हा हे का शोला लावलंय मग हे. हे बाय 10,000 रुपये निघलेत. 50-50 करू आपण. 50-50 म्हणजे 100. मग 9,900 रुपयाचं काय करायचं. तू सुनील खरंच तुला पळून देणार आहे का कसं आहे म्हणजे. म्हणजे हे ठेव 5,000. 50-50 म्हणजे 5,000 तुला 5,000 मला. आता कसं होणार. काय झालं ताई. हे ते जाण्यातच खर्च होऊन जातील. आम्ही तिकडे जाणार तिकडे राहणार. पण जर का घरात राहिल्यानंतर भाडं दिल्यानंतर त्यांनी डिपॉझिट मागितलं तर काय द्यायचं. जेवणाचं काय करायचं. आता लॉकडाऊनचं काय चाललंय. प्रायव्हेट गाडी करून ऐक ना ताई रड नको. हे माझ्या खिशातली पण राहू दे 1,000 रुपये. एवढेच काय देत आहे. बरं सगळे ठेवताय बस. दागिने तर मिळाली. चला काय झालं ताई. माझ्या आईची खूप इच्छा होती हो. काय माझ्या लग्नात मी दागिने घालावे. सगळी हौसमौस पुरी करावी. पण आता काय सांगणार. मला तर सक्का भाऊ पण नाहीये. असं नाही बोलायचं ताई. सख्या नसलं म्हणून काय झालं. हे ना तुझा भाऊ. हे घे सगळे दागिने घाल. सगळे हौस कर. मस्त माझ्याकडून कन्या आणताय तुला. हा तू भाऊ म्हणली ना तिकडं संपलं सगळं. अजून काही लागलं तर सांग. अजून असतील माझ्याकडे पैसे थोडेफार. देऊ का. चांगले आता तुम्ही. हे घे माझ्याकडून भाऊबीज. हे राहू दे तुला. किती चांगले आहात किती चांगले आहात. सॉरी मी तुमच्यासाठी काहीच नाही करू शकत हो. ताई टेन्शन घेऊ नको. हैदराबादला चालली ना सुखाने संसार कर.
तिकडे काही लागलं समरलं तर मला हक्कानं फोन कर. तिकडे आपले 2-4 चोर मित्र आहेत, काय पाहिजे ते तुला असं ढापून आणून देतील. काही नको देऊ ताई, काही नको देऊ. फक्त वेळेवर क्यूचं वाक्य दे म्हणजे झालं बस. काय नको. चल ताई, तुला दूरवरून उतरवतो आणि मग मी उतरतो. चल ताई, पटापटा चल. अगं ताई, काय गेल्या मी कसं होती का? पटापटा चल ना जरा ताई. बाय 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 बाय. काय झालं ताई? भीती वाटते. मी कधीच खिडकीतून बाहेर नाही गेली. मी उतरतो आधी, मग माझं पाहू तू उतर. टेन्शन नको घेऊ. टेन्शन मी आहे ना ताई. मी आहे. आयडिया. दोरीचं एक टोक धर. हा, दोरी पण आपल्या स्किट सारखीच आहे. किती उतरणार? पलीकडचं टोक धर. धरला चल. आता मी खाली उडी मारतो. हा, तू दोरी पक्की धरून ठेव. हो. आणि मग नंतर तू उतर खाली. हा, टेन्शन नको घेऊ. तायडे, मी आलो अर्ध्या रस्त्यापर्यंत. दोरी सोड नको. हा, उतर खाली उतर. उतरला काय? हा, अर्ध्या रस्त्यात आहे. हा, ये तू खाली आता. ही मी आले. आला मोठा चोर. काय घरी चोरी करतोयस काय माझ्या? बरी करू देईन तुला चोरी रे. तुम्हाला खऱ्या अर्थानं मजेशीर वेळ घालवायचा आहे तर व्हिजिट करा rummycircle.com वर आणि डाउनलोड करा ऍप. संपूर्ण भारतभरातून तुम्ही कुणाशीही स्पर्धा करू शकता आणि दाखवू शकता तुमच्या रमी या खेळात तुम्ही किती माहिर आहात. खेळाचे नियम माहीत नसतील तर फार काळजी करू नका, कारण हे ऍपच तुम्हाला शिकवेल या खेळात कसं मास्टर व्हायचं. तर व्हिजिट करा rummycircle.com आणि आपला खेळ दाखवा. खाली दिलेला QR कोड स्कॅन करा. आता स्पर्धकांकडे आपण वळूयात. दीप्ती नायर, तुमच्याकडे मी आता येणार आहे. मी असं ऐकलेलं आहे की तुम्ही लॉकडाऊनचा चांगला उपयोग करून घेतलात या डान्ससाठी. तुम्ही ऑनलाईन क्लासेस पण घेत होतात आणि आता ऑनलाईन क्लासेस करता करता डिरेक्टली एका डान्सिंग शो मध्ये आलात. कसं वाटतंय? आता पण मला वाटतं का हा एक ड्रीम आहे आणि दरवेळी मी माझ्या मैत्रिणीला पण सांगते की पिंच करा मला. करू का? ओके. काय करू तिला शकते? रोज भेटल्यानंतर एक चिमटा काढायला लागतो, पण तिला खरंच वाटत नाही. अच्छा, वा, तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. यानंतर येणार आहे प्रणाली चव्हाण यांच्याकडे. मी असं ऐकलंय तुम्ही आर्किटेक्ट आहात. हो बरोबर. मग डान्सची आवड कशी लागली? मी 5 वर्षाची असल्यापासूनच डान्स करते आणि लहानपणीपासून मी डान्स हे ॲज अ हॉबी किंवा पॅशन नेहमी असं छंद आहे असंच मी म्हणजे गृहीत धरलेलं. आणि असं नेहमी लहानपणीपासूनच जाड असल्यामुळे असं होतं की आवडतं म्हणून डान्स करते. घरी पण सगळे म्हणायचे की अरे वा छान डान्स करतेस. पण मग ॲज अ करिअर, डान्स ॲज अ करिअर असं मी कधी विचारच केला नाही, कारण का असं वाटायचं की किती अजून छान आणि बारीक जे खूप मस्त डान्स करतात अशा मुली आहेत, तर मग खूप कमी स्कोप आहे असं मला डान्समध्ये करिअर करायचं. तर म्हणून मग मी असं कधी एवढा त्याला इम्पॉर्टन्स नव्हता दिला. आणि आत्ता लॉकडाऊनमध्ये ही एवढी मोठी अपॉर्च्युनिटी मिळाली तेव्हा अशी माझं पूर्ण असं आयुष्य एकदम स्टॉप असं पॉज झालं माझ्यासमोर की नाही, मी खूप रॉंगपेक्षा जिथे मी बिलॉंग नाही करत अशा डिरेक्शनमध्ये जात होते. मी स्वतःच ह्या गोष्टी नेहमी असं अंडर एस्टिमेट करत राहिले. आता खूप जास्ती खुश आहे की एवढा मोठा मंच मिळाला आहे आणि सगळ्या मुलींना जे घरी आहेत, जे हेल्दी आहेत, प्लस साईज आहेत, त्यांना तेच सांगायचं आहे की तुमचं करिअर तुमच्या अपिअरन्सवर अजिबात डिसाईड करू नका किंवा तुमची हॉबी फक्त हॉबीच ठेवू नका. तुम्ही त्याच्यामध्ये पण एक्सेल करून त्यामध्ये मोठे होऊ शकता. वा वा वा, खूप साऱ्या शुभेच्छा. आणि झी मराठीचं कौतुक की त्यांनी हा विचार केला. वा. यानंतर येणार आहे पुढच्या स्पर्धक जान्हवी हाटे यांच्याकडे. मी असं ऐकलंय तुम्ही मॉडेलिंग पण करता. हो. काय सांगाल त्याविषयी? मॉडेलिंग मी कधीच विचार केला नव्हता फ्रँकली. लहानपणापासून कधी मॉडेलिंगचा एम माहिती नाही मला. आणि मी सडन 1.5 वर्ष झाला मला साधारण मॉडेलिंग सुरू करून. आणि आत्ता मी या रिसेंट म्हणजे याच्यामध्ये आहे की ओके मी आता जरा मॉडेलिंग करू शकते, नाही तर मॉडेलिंग माझा विचार नव्हता. असंच की जस्ट की बस
वाटलं छान वाटली मी स्वतःला म्हणून म्हटलं मॉडेलिंग सुरू करू असं हा पण मग ते कॉन्फिडन्स हा कॉन्फिडन्स पाहिजे हे पाहिजे खरं. आणि नाशिकमधलं पहिलं प्लस साईज पेजंट होतं जे मी जिंकले. अरे वा. घरच्यांची काय प्रतिक्रिया असते आता तुम्ही हा शो पण करताय? घरचे मला म्हणतात जा कर, तुला आवडतं ना मग तू कर. घरचे खूप सपोर्टिव्ह आहेत माझे. मेन म्हणजे माझी सासू आणि माझा नवरा अच्छा. भयंकर सपोर्टिव्ह आहे. ते मला म्हणतात की तुला हे आवडतं ना तू कर. अरे वा. म्हणजे कपडे घालण्याच्या बाबतीत पण बऱ्याचदा होतं की तू प्लस साईज आहेस, तू हे नको घालू, किंवा मग लोक काय म्हणतील की आता तुला मुलगा आहे, बट मला 7 वर्षाचा मुलगाही आहे. ओके वाटत नसेल कॉन्फिडन्स. आणि बऱ्याचदा लोक म्हणतात की तू आता आई झाली, की तुझं करिअर संपलंय, किंवा तू आता नाही असे कपडे घातले पाहिजे, किंवा तू नाही केलं पाहिजे. पण माझ्या सासूनी कधीच मला या गोष्टीला असं हे केलं नाही. लोक म्हणता म्हणून नको करू, तुला तुझ्या नवऱ्याला काय आवडतं त्याच्यासाठी कर. क्या बात आहे. वा 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 वा. खरं तर हा शो वेगळा असणार आहे हे मला आत्ता दिसतच आहे आणि त्या शोसाठी तर तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा मी देणार आहे. पण मी असं ऐकलेलं आहे की आपल्या नायर वहिनी ज्या आहेत, मी वहिनीच म्हणणार आहे, खूप जड जातं मला. तर त्या आणि सोनाली यांची एक वेगळी जुगलबंदी चालते किंवा चालू शकते असं मी ऐकलेलं आहे. ती आम्हाला इकडे बघायची आता. त्यांना काय झालंय, लॉकडाऊन 6 महिन्यानंतर ते काहीतरी बघतायत. रमली पोरं. काय आमच्याकडे बायका म्हणजे कोण, भाऊ कदम, कुशल सागर कारंडे, थोड्या दिवसांनंतर काय होईना काहीतरी छान दिसतंय त्यांना, त्याच्यामुळे ते लहान मुलांमधला एक उत्साह वाढतो ना, तसं त्यांचं झालं. बाकी काय तू आपला एका मागे एक गाणी लावायची, बाकी काय नाही. तर मंडळी, अशीच धमाल करण्यासाठी नव्या पाहुण्यांच्या सह आपण भेटूयात पुढच्या आठवड्यात याच कार्यक्रमात ज्याचं नाव आहे RummyCircle.com. पूर्ण भारत खेळत आहे सहप्रस्तुत. चला हवा येऊ द्या. लेडीज जिंदाबाद.